कसे आहात सगळे? मी ठीक आहे. थोडी तब्येत डाऊन आहे. स्टिल माझा चेहराही दिसतोय ना असा जरा डल. सो तुम्ही पण सगळे छान असाल. आज एक स्टाफचा पण इंटरव्ह्यू होता. तिला पण टाईम दिलेला मी. आणि आज थोडं प्लेझंट आहे वातावरण. एवढा पाऊस नाहीये. अच्छा, म्हणून म्हटलं जाऊयात. एक अपॉइंटमेंट पण आहे. समझ गया. आय हॅव टू कम डाउन टू द पार्लर. ठीक है. सो द डे स्टार्टेड टुडे विथ लॉट्स ऑफ सर्चिंग. ॲक्चुअली YouTubeमध्ये नवीन असल्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी अजूनही अजिबातच माहिती नाहीये. सो त्यामुळे मी त्या रिगार्डिंग काही सर्च करत होती, लाईक मॉनिटायझेशन कसं असतं, कशामुळे आपल्याला अर्निंग्स मिळू शकतात. मी असं पण सर्च केलं की डे टू डे ब्लॉगिंग करून पण आपण अर्निंग करू शकतो का? सो लाईकवाईज आय कॅन अपग्रेड और लाईकवाईज आय कॅन पुट सम थिंग्स. तू समझा? हाँ. जसं की रोजचं माझं चालू आहे ते नहीं चालू तू शकतं. समझा But नहीं. त्याच्यामध्ये समजा काही अशा गोष्टी टाकता आल्या तर मग मी तसा आज एक प्रयोग केला. म्हणजे ऍक्च्युली ऑलरेडी ठरलेलं होतं की आज डोसा करायचा आहे. डोस्यासाठी पीठ आणतो ना तर बरेच प्रकारचे बाहेर मिळतात, पण जे मला आवडतं मेनली ज्याचे डोसे छान क्रंची आणि यम्मी होतात, मग टेस्ट पण छान असते आणि मस्त होतात डोसे. ते पीठ आज ईशान्याला मुद्दाम सांगितलं की तेच आपण मग घेऊन येऊयात. तर पॅकेट मी थोडंसं मुद्दाम व्हिडिओमध्ये टाकले. सो जेणेकरून म्हणजे एक मला आयडिया येईल की कसं काय असं काय काय करते. मी थोडंसं जरा आधी ट्राय केलं होतं ना, लाईक UGC कंटेंट क्रिएटर ॲज आय टोल्ड यू बिफोर. सो त्याच्यामुळे मला ते थोडीशी आयडिया आहे. तो त्याचा व्हिडिओ मी टाकलाच आहे तुम्हाला रेफरन्सला, की म्हणजे मी काय कसं काय आयडिया केली. सो लाखों कमाना चाहते हैं? म्हणजे कोणी पण जर का घरच्या घरी पण चालू करू शकत असेल ब्लॉगिंग, तर मग दे कॅन ऑल्सो डू सच काइंड ऑफ थिंग्स. म्हणजे जर का तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा अच्छा. मला माहिती द्यायची असेल तर यू कॅन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ठीक है. म्हणजे जेवढी UGC कंटेंट क्रिएटिंग बद्दल मला इन्फॉर्मेशन असेल तर तसे शॉर्ट्स घेऊन मी टाकीन व्हिडिओजमध्ये. सो जे कोणी नवीन आहेत त्यांना पण थोडी आयडिया येईल. बिकॉज कंटेंट क्रिएटिंग म्हणजे UGC कंटेंट क्रिएटिंग मेनली काही सगळ्यांना माहिती नाही काय प्रकार असतो ते. सो त्यातलं थोडंफार नॉलेज असल्यामुळे दॅट आय कॅन ॲड इन टू माय व्हिडिओज अँड आय लेट यू नो की तुम्ही पण कसं काय करू शकता आहात. सो सुरुवातीला रेफरन्स म्हणून तुम्ही कुठलंही प्रोडक्टचं, जसं मी आता या व्हिडिओजमध्ये दाखवते आहे तसं प्रमोशन करू शकता. द प्रोडक्ट कॅन बी एनिथिंग. सो त्या प्रोडक्टला साजेसा असा कंटेंट तुम्ही क्रिएट करून मग तुमच्या चॅनलवर टाकू शकता. हवं तर माझा रेफरन्स व्हिडिओ पहा. सिरियसली वाय रेकॉर्डिंग दीज व्हिडिओज ना, म्हणजे आपला चेहरा आला, सॉरी, I'm surrounded by idiots. आपला हात आला चेहऱ्यावरती की लगेच व्हिडिओ स्टार्ट होतो. मी बोलली की मी ते ऑफ करीन, बट मी विसरलीपेक्षा ऍक्च्युली ना इट्स रिअली व्हेरी इरिटेटिंग फॉर मी की ह्या ज्या ब्ला 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 गोष्टी असतात ना, तर त्या करताना त्याच्यामध्ये डोकं टाकायला ना मला सिरियसली नाही जमत. आय एम व्हेरी बॅड फॉर दीज थिंग्स. सो ते मला प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायला लागतं आणि शाबाश बेटा. मे बी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे मला ते लक्षातही नाही राहत. ओके. सो मला सांगायचं हे होतं की असे व्हिडिओज मी टाकण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून की तुम्हाला पण व्हिडिओज बद्दल कसं कंटेंट टाकायचं याची माहिती मिळेल. आणि जे कोणी अजून एक्सपर्ट असतील तर दे कॅन ऑल्सो शेअर देअर आयडियाज ऑर थॉट्स इफ दे वॉन्ट टू. ऑफ नाही. कोर्स स्टील ॲज अ YouTube फॅमिली म्हणून तुम्ही जे नवीन आहेत त्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी किंवा जे नवीन आहेत तर त्यांना हेल्प करण्यासाठी नक्कीच काहीतरी तुमच्याकडनं इनपुट देऊ शकता. आता ह्या माझ्या सगळ्या एक्सपर्ट ॲडवाईज नंतर मी थोडी बिझी झाली. क्लायंट होते अधेमध्ये. सो हायड्रा फेशियल आणि एक हेअर ट्रीटमेंट झाली, त्याचे मला व्हिडिओज काढता आले. सो हेअर ट्रीटमेंटचे रिझल्ट्स तुम्ही बघू शकता माझ्या इन्स्टा ID वरती जाऊन. आणि ह्या ज्या क्लायंट होत्या ह्यांचे इतके प्रचंड केस गळत होते की केस धुतल्यानंतर, केस धुताना, त्याच्यानंतर प्रत्येक पार्टिशनना मी जेव्हा त्यांना कोंब करत होती तेव्हा प्रचंड केस गळत होते. म्हणजे जवळजवळ मला वाटते 200 ते 300 केस त्यांचे बिफोर ट्रीटमेंट गळाले. आणि मग तुम्ही त्यांचा रिव्ह्यू बघू शकता. म्हणजे हातात घेतले की भरपूर हाताला
केस येऊन जायच्या माझ्या. ओके. आणि आता ट्रीटमेंट नंतर तुम्हाला कसा वाटतो आहे रिझल्ट? ट्रीटमेंट नंतर मला छान वाटते. मी हात बघा, मी तुम्हाला हात टाकून दाखवते. माझे एकही केस गळले नाही. ओके.